लाडक्या बहिणींनो, एक मोठी खुशखबर तुमच्यासाठी येतेय. तुम्ही सगळ्या ज्या 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहात ना, त्या प्रतीक्षेला आता पूर्ण विराम लागणार आहे. एप्रिलचा शेवटचा आठवडा सुरू झालाय आणि याच आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे जमा होण्याची मोठी शक्यता निर्माण झालीय. सरकारकडून मोठे संकेत मिळतायत आणि विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री यांनी स्वतः स्पष्ट केलंय की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. म्हणजेच काय? तुमचे हप्ते सुरूच राहणार आणि पात्र असलेल्या प्रत्येक बहिणीला लाभ मिळणार. पण लक्षात ठेवा, 30 एप्रिल ही खूप महत्त्वाची तारीख आहे. ज्यांना अजून 20वा हप्ता मिळालेला नाही किंवा ई-केवायसी बाकी आहे, त्यांनी लगेच ॲक्शन घ्यायला हवं. आता सर्वात मोठा प्रश्न, 21वा हप्ता कधी? तर मित्रांनो, 23 ते 27 एप्रिल दरम्यान कधीही मोठी अपडेट येऊ शकते आणि वाटप सुरू होण्याचे संकेत आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे मी तुम्हाला एक्झॅक्ट तारीख, GR अपडेट आणि कोणाला पैसे मिळणार याची सगळी माहिती देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिंदे साहेबांची मोठी घोषणा. ताईनो, अनेक बहिणी टेन्शनमध्ये होत्या की योजना बंद होईल का, पण कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ठणकावून सांगितलंय की कोणीही मायकाला आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. ही योजना तुमचा आधार आहे आणि ती चालूच राहणार. इतकंच नाही तर पुढच्या मार्च 2027 पर्यंत हप्त्यांसाठी 26,000 कोटी रुपयांची तरतूद आधीच करण्यात आली आहे. त्यामुळे तुमची चिंता आता कायमची मिटली आहे असं समजायला हरकत नाही. 21व्या हप्त्याची तारीख. आता वळूया तुमच्या मुख्य प्रश्नाकडे. 21वा हप्ता कधी मिळणार? आज किंवा उद्यामध्ये सरकारचा नवा GR शासन निर्णय येण्याची दाट शक्यता आहे. मागच्या अनुभवावरून सांगायचं झालं तर 23 आणि 24 तारखेला हप्ते वितरणाला सुरुवात झाली होती. त्यामुळे या आठवड्यात 23 एप्रिलपासून किंवा पुढच्या आठवड्यात 27 ते 30 एप्रिलच्या दरम्यान तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा व्हायला सुरुवात होईल. ही माहिती मी तुम्हाला सर्वात आधी देत आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 20वा हप्ता मिळाला नाही, पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या लाडक्या बहिणींना 20वा हप्ता मिळालेला नाही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. तुम्हाला काय करायचे आहे? 1. तुमची ई-केवायसी अपडेट आहे का ते तपासा. 2. जर तांत्रिक अडचण असेल तर लगेच जवळच्या महिला व बालविकास विभाग कार्यालयात जाऊन तक्रार नोंदवा. जर तुम्ही आत्ताही दुरुस्ती केली नाही तर 21वा हप्तासुद्धा अडकू शकतो. माझ्या लाडक्या ताईंनो, मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळाले आहेत? तुमचं नाव आणि जिल्ह्याचं नाव काय आहे? तुमची ई-केवायसी अपडेट झाली आहे का? तुमच्या कमेंट्समुळे मला समजेल की कोणत्या भागात नक्की काय समस्या येत आहे, जेणेकरून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मदत करू शकेन. तर ताईंनो, काळजी करू नका, गुड न्यूज लवकरच मिळेल. जसा GR येईल तसा मी व्हिडिओ घेऊन येईलच. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. धन्यवाद.